ह्या फिल्ममध्ये मी कामिल शेख हा गँगस्टरचा रोल करतोय. कामिल मला जेव्हा मकरंद सरांनी सांगितलं होतं कामिल शेखबद्दल आणि त्याच्यानंतर जी आमची डेव्हलपमेंट झाली ती अशी की कामिल शेख असा आहे की अ, काही काही लोक असतात जे कमी बोलतात, पण मग जेव्हा ते काम करायचं असतं तेव्हा ते त्यांचं काम बोलतं. असा तो एक गँगस्टर जास्त बोलतो, पण तसं नाही की गप्पा गोष्टी म्हणजे असं फालतूच्या गप्पा गोष्टी तो कामिल करत नाही. आणि कामिलसाठी अ, हा मुक्का आणि त्याची बॉडी लँग्वेज जास्त बोलते. शब्दांच्या पलीकडे जाऊन फक्त त्याची बॉडी लँग्वेज बोलते. आणि तसं एक काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न केला होता. आणि मकरंद सरांबरोबर म्हणायचं तर ही माझी दुसरी फिल्म आहे मकरंद सरांबरोबर. मी एक फिल्म केली होती सोना स्पा नावाची त्यांच्याबरोबर, आणि मी त्यांच्या हिंदी नाटक जोकमध्ये पण काम करतो. तर मी त्यांना गुरु मानतो. आणि मकरंद सरांसारखे इझी गोईंग डिरेक्टर म्हणजे मी माझं कसं होतं की मी जेव्हा प्रिपेअर करतो का काहीतरी प्रयत्न करतो की मला हे करायचं आहे, मकरंद सरांकडे जातो आणि मकरंद सर ऐकतात आणि अलावही करतात काम करायला. तर ॲज अ डिरेक्टर मला ते खूप म्हणजे एवढे फ्लेक्सिबल आहेत ते की तुला हे करायचं ना कर, आणि करून दाखवत, आणि करून दाखवलं त्यांना पटलं तर ते हे करतात. आणि ही इज फन लव्हिंग, म्हणजे कितीही सेटवर आरडाओरडा आणि काहीही केऑस असं चालू असेल तरीही ही इज व्हेरी काम आणि कंपोज्ड. आणि मकरंद सरांबरोबर आणि सगळे ओळखताच त्यांना आणि त्यांचा जसा नेचर आहे, तर खूप खूप मजा आली करताना. सुरुवात कसं झालं म्हणजे सॅटर्डे संडेचा मॅक बरोबर मला करायचं एक स्वप्न होतं. म्हणजे आय थिंक फॉर द लास्ट 15 years एका ठिकाणी मी डबिंग करत होतो अँड मॅक वॉज ऑल्सो डबिंग अँड वी बम्प्ड इन टू द स्टेअर्स. आणि मला मॅकने असं विचार, तू करणार आहेस का? गेस, मी एक पिक्चर बनवतो. मी बोला करतो ना. अँड इट जस्ट स्टार्टेड. आय वॉज व्हेरी थ्रिल्ड बिकॉज लाईक आय सेड, माझं आणि मॅक्सचं असोसिएशन गोज बॅक टू अबाउट 15 years. मला 15 वर्षापासून वेन आय स्टार्टेड तेव्हापासून मला मॅक बरोबर काम करायचं होतं. मी कधी प्ले करायला जमलं नाही मॅक बरोबर. प्रॉब्ली ही थॉट आय एम नॉट वर्थ इट. बट आय वॉज व्हेरी थ्रिल्ड जेव्हा मॅकने मला सांगितलं. मी काही नाही विचारलं काय रोल आहे काय नाही, मी सांगितलं हो मी करतो. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. मी एक कॉपचा, एन्काउंटर कॉपचा रोल करतोय, DY वर्मा म्हणून. आणि तो एक रिअल एन्काउंटर कॉप आहे. खूप इंटरेस्टिंग घेऊन येतो. आणि हे जे सॅटर्डे संडेमध्ये जे लोक येऊन ह्या घरात मॅक घेऊन येतात, जे 8-9 जे क्रिमिनल्स आहेत त्यांचं, अँड हाऊ वेन वर्मा कम्स इन, कसं काय घडतं स्टोरीमध्ये, काय चेंजेस होतो, काय ड्रामा, थोडासा हाय ऑक्टेन होतं. अँड लाईक आय सेड, आय एन्जॉयड माय सेल्फ थरोली बिकॉज मॅक इज सच अ स्पॉन्टेनियस डिरेक्टर. माझ्या घरी जेव्हा आलेला, वेन ही केम टू गिव मी अ नरेशन, मी त्याला 15 वेळा सांगितलं की बॉस मला एक हे दे, मला स्क्रिप्ट दे, मला सीन्स लिहून दे. आणि तो असं करूया ना मुरली, डोंट वरी. अँड नेक्स्ट टाइम तो असंच 2-3 सीन काहीतरी लिहून आणलेला की मुरली यार कर लेंगे आपण, डोंट वरी. सो आय वॉज व्हेरी नर्वस बिकॉज मनात ॲक्च्युली काहीतरी होतं की आय हॅव टू इम्प्रेस मॅक. कारण मला 15 नाही, ऑलमोस्ट 20 years पासून एक ऑलमोस्ट अ ड्रीम कम ट्रू की बॉस आय एम गोइंग टू वर्क विथ मकरंद देशपांडे. आणि मला आत्ता पण आठवण आहे, मी नेहमी मस्करी करतो मॅकशी, दॅट वेन आय वॉज स्ट्रगलिंग अँड मॅक वॉज बिग इन प्लेज, लाईक ही इज बिग इन प्लेज इवन नाव. तर मी गेलो मॅकला भेटायला आणि तो काहीतरी चहाचा कपमध्ये असं बघत बसलेला की सर मुझे आपके साथ थिएटर करना है, कुछ एक प्ले करना है. आणि असं वरती बघून हो हो असं काहीतरी, ही डिडंट रिअली रिॲक्ट. आणि मी घाबरलो की अरे बापरे हा कसा माणूस आहे. फ्रॉम दॅट टू नाव, सो वन होल बिग सर्कल लाईफ इज कम फॉर मी विथ सॅटर्डे संडे. अँड आय एम सुपर एक्सायटेड, आय एम व्हेरी हॅपी, प्रायमरीली बिकॉज आय एम वर्किंग विथ मकरंद देशपांडे. अँड सुरू असं मस्करीमध्ये झालं की हां करूया, बट इट्स टर्न आउट सच अ ब्युटिफुल रोल. खूप सुंदर झालं आहे. आणि जसं मॅकने शूट केलं DY वर्मा जो कॅरेक्टर एन्काउंटर कॉप आहे, जसं इंट्रोड्यूस केलं त्याला, त्यांना
इतकं ब्युटिफुल आहे, इतकं ड्रॅमॅटिक आहे. सो आय थिंक इट्स वन ऑफ द हाय पॉईंट्स ऑफ द फिल्म. अँड फर्स्ट लुक मी आत्ता काल बोललो मॅकची, आणि ही ओनली टोल मी, मुरली तू बघ, मी काही नाही सांगणार तुला, तू फक्त ते मोठ्या पडद्यावर फर्स्ट लुक जे आपण ट्रेलर केलं तू बघ, यू विल बी व्हेरी हॅपी. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. आय मीन आय एम, लाईक आय सेड, व्हेरी व्हेरी एक्सायटेड. And yeah, looking forward. I mean, I'm still not happy. I want to work more and more and more with this man called Mac, because I think he's a magician. जादूगर है मकरंद देशपांडे. And for me, he's like a guru, not just as a director or in theater or in cinema. मला तो एक spiritual guru सारखा. Whenever I feel like, I just call him. I talk to him. When I'm little low, I just call him. Mac, किधर है? क्या हो रहा है? He talks to me for some 10 minutes, 15 minutes, and I feel better in life. So असं काहीतरी Macचा presence आहे माझ्या आयुष्यात, and I'm so glad to have somebody like Mac. He's like an elder brother, he's like a guru, he's like a friend. I don't know what all he is, and not just to me, I think to so many others. आणि मी नेहमी चिडवत असतो त्याला, good that I'm not a woman, otherwise I would have been in love with you, Mac. So he's such a sweetheart, such a darling. मला खूप मजा येते just in his presence, to be around with him. So I'm looking forward to Saturday, Sunday. माझ्यासाठी सॅटर्डे संडे वीकेंड, आणि मी जर शूट नाही करत असेल नेक्स्ट डे, तर इट्स वन लेझी इव्हनिंग विथ सम फ्रेंड्स, विथ अश्विनी ॲट होम, अँड अबाउट 5 or 7 फ्रेंड्स कमिंग ओवर होम, अँड अ बिग जॅम सेशन. आम्हाला सगळ्यांना खूप आवड आहे टू सिंग, अँड आय ऑल्सो सिंग. सो वी हॅव सम म्युझिशियन फ्रेंड्स, सगळे येतात घरी, वी ऑल सिंग. सो फॉर मी Saturday, especially Saturday, is one big jam session with little drinks and some lovely food quietly at home. And Sunday is getting up late with some lovely breakfast and probably go away on a drive to the nearest place, which is Lonavala. Lonavala is one of my all-time favorite places. मुख्य म्हणजे जवळ आहे आपल्याला, जाऊन पटकन परत यायला जमतं. सो आय थिंक दॅट्स हाऊ सॅटर्डे संडे इज. मकरंद देशपांडे, भाऊ, ब्रदर, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, डार्लिंग. आज सॅटर्डे संडे या आमच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक झाला, आणि खूप एक्साइटमेंट आहे, कारण खूप मोठे मोठे दिग्गज डिरेक्टर्स इथे आहेत. अनुराग कश्यप आहेत आणि विपुल शहा आहेत, आणि एकंदरीतच आम्ही हा सगळा जो नाटकाचा ग्रुप आहे, मॅक्स सरांबरोबर बऱ्याच आमच्या को ॲक्टर्सनी काम केलेलं आहे, मी सुद्धा त्यांच्याबरोबर आधी काम केलेलं आहे नाटकात, आणि ही सगळी सेम टीम आम्ही हा चित्रपट केला एकत्र, आणि इतकी मजा आली आहे हा चित्रपट करताना. ही प्रोसेस इतकी एन्जॉय केली आम्ही. प्रत्येक वेळेला म्हणजे स्क्रिप्ट असायलाच हवी असं नाही, म्हणजे यू कॅन गो आउट ऑफ द बॉक्स अँड टॉक. म्हणजे आमचे सीन्स करताना अक्षरशः आम्ही बरेचसे सीन इम्प्रोवाईज केले, आणि मॅक्स सरांबरोबर काम करताना खूप मजा येते, कारण ते जितकी लिबर्टी देतात तुम्हाला, आणि तुम्हाला हवं तसं करायला मिळतं त्याच्यात काम. आणि ह्याच्यामध्ये अमृता आहे, अमृता सुभाष, नेहा आहे, आणि असीम आहे, सर स्वतः आहेत, आणि बाकी आमचे सगळे, इम्रान आहे, बाकी सगळी आमची नाटकाची टीम आहे. आम्ही 15 दिवस शूटिंग केलं ह्या फिल्मचं, आणि आम्ही एका फॅमिलीसारखे होतो अक्षरशः. म्हणजे जरी आमचे सीन्स नसले तरी वी ऑल यूज टू बी देअर ऑन सेट. आम्ही रिहर्सल्स केल्या होत्या याच्या आधी. त्याच्यामुळे इतके एफर्ट्स घातल्यानंतर हे जेव्हा प्रोडक्ट पूर्ण झालं, त्याच्यानंतर आज जेव्हा फर्स्ट लुक बघितला त्यावेळेला इतका आनंद झाला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मॅक्स सर नेहमी काही ना काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करत असतात. सो आज सुद्धा आम्ही एक छोटीशी गंमत केली जी तुम्ही बघालच. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर माझं कॅरेक्टर एका शॉर्ट फिल्म मेकरचं कॅरेक्टर, म्हणजे अशी यंग नवीन कोर्स करून बाहेर आलेली मुलगी असते, जिला काहीतरी करून दाखवायची इच्छा असते की मला काहीतरी एक वेगळी फिल्म शूट करायची, आणि कान्सला गेली पाहिजे माझी फिल्म, आणि इंटरनॅशनल लोकांमध्ये वावरता आलं पाहिजे. आणि ती एक मुलं असतात ना जी खूप इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म्स वगैरे बघून प्रभावित झालेले असतात, तशी काहीची मुलगी आहे. आणि इथे अचानक एका 8 भीतीदायक अशा गँगस्टर्समध्ये ती आलेली आहे,
तरीसुद्धा तिला ह्याचं भान नाही आहे की हे गँगस्टर्स आहेत. ती तिच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करते आणि त्याच्यातनं जी गंमत निर्माण होते ना ती बघण्यासारखी. आणि बघा आता ह्या सॅटर्डे संडेमध्ये या गँगस्टर्स बरोबर शॉर्ट फिल्म मेकर, रिपोर्टर अशी खूप खूप लोकांची भेळ आहे. तर ही भेळ खाऊन बघा कशी लागते. थँक्यू. सॅटर्डे संडे वीकेंड इज रिलॅक्सेशन फॉर मी आणि जे मी नेहमी नाही करत आउट ऑफ द बॉक्स ते करते. फॉर एक्झाम्पल माझ्या हॉबीज आय ट्राय अँड डू. आय गो स्विमिंग, आय गो आउट कुठे बाहेर फिरायला फ्रेंड्स बरोबर किंवा एकटं. आय लव्ह टू वॉन्डर अराउंड अलोन. मॅक्स सरांबद्दल सांगायचं झालं म्हणजे मला नेहमी त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती आणि मी आधी दुबेजींबरोबर काम केलं होतं, त्याच्यानंतर सुनील शानबागबरोबर काम केलं होतं त्यांच्या नाटकामध्ये आणि देन आय वॉज परस्युइंग मॅक्स सर की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. अँड फॉर्च्युनेटली कॉल्ड मी फॉर हिज प्ले. आधी मी खूप टेन्शनमध्ये होते, बापरे मकरंद देशपांडेंबरोबर काम करायचं आहे. पण जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा मला इतकी मजा आली, कारण ते तुम्हाला सांगत नाहीत किंवा ते लिटरली डिरेक्ट करत नाहीत तुम्हाला. ते तुमच्यामध्ये जे आहे ते त्या कॅरेक्टरला जुळवून तुमच्यातनं ती काढून घेतात काम. आणि इट इज सो डिफरंट. हिज स्टाईल इज सो डिफरंट अँड देर इज सो मच फ्रीडम. अँड Max sir is amazing and it's a treat to work with Max sir. And I'm so lucky to work with him. And I really am looking forward to work with him कारण तुम्हाला खूप शिकायला मिळतं. छोट्या छोट्या गोष्टी ते तुम्हाला पिनपॉईंट करतात. अँड देन तुमच्याकडनं ते आपोआप होतं. देयर इज सम मॅजिक अबाउट मॅक्स सर. ही इज मॅजिकल. सॅटर्डे संडे एक वीकेंड आहे आणि खूप विचित्र, वेगवेगळी, खतरनाक, इंटरेस्टिंग अशी माणसं इथे आलेली आहेत. आणि ते येऊन ही मकरंद देशपांडेंची फिल्म असल्यामुळे त्यात कोणीही सरळ साधं वागत नाही. प्रत्येकजण मनस्वी आहे, आपल्या मनाप्रमाणे वाटेल ते वागतं आणि त्यामुळे इतका गोंधळ होतो. कारण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तर सगळ्यांनी एका पद्धतीने वागणं अपेक्षित असतं, पण इथे कोणीच तसं वागत नाही. त्यामुळे इतका गोंधळ होतो आणि तो सगळा गोंधळ सावरता एक गोंधळ सावरता पुढचा गोंधळ अशी एक याच्यामध्ये माझा सिनियर क्राईम रिपोर्टरचा कॅरेक्टर आहे. नेहा सरपोतदार असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. जेव्हा फिल्मसाठी मी पहिल्यांदा भेटले मॅकला, त्याच्या आदल्या दिवशी मी त्यांचं एक नाटक बघायला गेले होते. आम्ही हवामध्ये एकत्र काम केलं आहे, को आर्टिस्ट आहोत. तर तू काय करतेस सध्या आणि कसं नाटक माझं चालू नाही आहे आणि मला खूप इरिटेट होतं आहे की मी नाटक करत नाही वगैरे अशा बोलण्यात ना, ठीक आहे मग उद्या जरा ये पृथ्वीला, मी तुझ्याशी बोलतो एका फिल्मबद्दल. ते बोलले. त्यांनी एक 5-6 वाक्यात गोष्ट सांगितली, तुला आवडेल का करायला. तर माझं असं लक्षात आलं की स्क्रिप्ट तयार आहे आणि आपल्या हातात आपले डायलॉग्स आहेत आणि आपण सगळं तयारी करून गेलो आहे. असं तर काम आपण नेहमीच करतो. इथे ही फिल्म या माणसाच्या डोक्यात तयार होते. ती अख्खी फिल्म सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी बघितलेली होती आणि त्यातली कॅरेक्टर्सही त्यांनी बघितलेली होती. तर त्यांच्यावर विश्वास टाकणं ह्याच्या पलीकडे मला काहीच करायचं नव्हतं. कारण ते तुमच्यावर एवढा विश्वास टाकतात आणि तुम्हाला बरोबर कुठल्या ॲक्टरला काय सांगितलं की तो कसं काम करतो हे त्यांना करेक्ट माहिती आहे. त्यामुळे सगळे थिएटरचे ॲक्टर असल्यामुळे इम्प्रोव्हायझेशन हा त्यांचा आवडीचा विषय होता. आणि मी एका क्राईम रिपोर्टरला भेटले सुद्धा रोलसाठी, ज्याचा मला खूपच उपयोग झाला. आणि 3 महिन्यापूर्वी ह्याच ठिकाणी ह्याच वेळेला आम्ही फिल्मचा मुहूर्त केला होता आणि आत्ता 3 महिन्यानंतर आम्ही त्याच फिल्मचा ट्रेलर लॉन्च आज केला आहे. तर हे फारच अमेझिंग आहे. आणि 3 महिन्यापूर्वीची जी एक उत्सुकता होती त्यांच्याबरोबर काम करण्याची आणि हा रोल प्रेझेंट करण्याची, ते समाधान आत्ता मनात आहे की काहीतरी खूप मस्त आपल्याला करायला मिळालं आहे, ज्याच्यात खूप सरप्राईजेस होती, ज्याच्यात खूप धमाल होती, खूप गोष्टी आजूबाजूला शिकण्यासारख्या होत्या. फक्त एका स्पॉन्जसारखं तिथे राहून ॲब्झॉर्ब करायचं होतं. सॅटर्डे संडेमध्ये मी रंजू नावाची भूमिका करते आहे आणि ती भूमिका पहिल्यांदा मी जेव्हा ऐकली काय आहे त्याच क्षणी मी होकार दिला. म्हणजे मी खूप कमी वेळेला नाहीतर मला स्क्रिप्ट पाठवा, मग मी त्यातली सगळं स्क्रिप्ट वाचणार, माझी भूमिका वाचणार आणि मग मी होकार देणार, अशी नॉर्मल प्रोसेस होती. पण या वेळेला असं झालं की
एका पार्टीमध्ये मी आणि मकरन भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं एक प्रोड्युसर असतो आणि त्याची एक चीप कीप असते, त्या भूमिकेसाठी मी तुझा विचार करते, तू करशील का? म्हणलं चीप कीपच्या भूमिकेसाठी माझा विचार, कारण मला नॉर्मली नेहमी सोज्वळ शहाणी मुलगी अशा भूमिका मिळतात, तर त्यामुळे चीप कीप म्हणल्यावर मी म्हणलं येस, हे काहीतरी नवीन आहे आणि हे मला करावंच लागेल. म्हणजे ऑफकोर्स मी करते आहे. तर बागलकर नावाचा जो प्रोड्युसर आहे त्याच्या चीप कीपचा रोल मी याच्यात केलेला आहे. अनेक लोकांनी मला ओळखलंच नाही की ती मी आहे. खरंच एका अभिनेत्रीसाठी जेव्हा काहीतरी नवीन करायला मिळतं तेव्हा खूप मजा येते आणि ती मजा मला या चित्रपटाने दिली. आणि मकरन खूप इन्स्टिंक्टिव्ह माणूस म्हणून आहे, तसंच तो डिरेक्टर म्हणूनही अर्थातच आहे आणि त्यामुळे काम करायला खूप मजा आली. म्हणजे त्यांनी त्या पार्टीमध्ये ज्या पद्धतीने मला तो रोल समजावला तेव्हाच मला एकदम उत्सुकता निर्माण झाली की मला या माणसाबरोबर काम करायचं आहे. म्हणजे तो रोल तर मला आवडला आणि शिवाय मकरनबरोबर काम करायचं आहे. आणि खरंच तो तुम्हाला इतकी मोकळीक देतो सेटवरती की तो इतका तुमच्यावर विश्वास ठेवतो की तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकता. ते या चित्रपटाच्या निमित्ताने झालं. माझ्याबरोबर सगळे अप्रतिम कलाकार या चित्रपटामध्ये आहेत आणि या निमित्ताने मुरलीची ओळख झाली. इतका अप्रतिम अभिनेता तो आहे. त्याच्याबरोबर खूप काम नसलं तरी सुद्धा त्याला काम करताना बघणं हा एक वेगळा अनुभव होता. आमची संपूर्ण टीम धमाल होती, लोकेशन अप्रतिम होतं आणि ट्रेलर पण मी बघते आहे तर सगळं वेगळंच वाटतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक खूप आजच्या काळातली सगळ्यांना आवडेल असा एक खूपच थरारक चित्रपट झालेला आहे. आणि मकरननी मला वर्तमानात राहायला शिकवलं, एक ॲक्ट्रेस म्हणून आणि एक माणूस म्हणून, आणि ही खूप मोठी देण आहे जी या चित्रपटाने मला दिली. आणि हा चित्रपट माझ्यासाठी लकी ठरला कारण याचं शूटिंग करत होते त्याच्या दुसऱ्या दिवशी मला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला दुसऱ्या अस्तू या चित्रपटासाठी. सो मी ही फिल्म माझ्यासाठी खूप लकी असं मला वाटतं. एका शनिवार रविवारी काही गँगस्टर्स एकत्र भेटतात एके ठिकाणी आणि मग काय काय होतं, त्यांच्यातले नातेसंबंध कसे बदलत जातात आणि ह्याची एक थरारक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये माझी भूमिका ही एक स्पेशल अपिअरन्ससारखी आहे. म्हणजे फार मोठी लेंथनी नाही आहे भूमिका. मला असं वाटतं बऱ्याचदा नवीन काहीतरी करायला मिळणं हा जास्ती मी भूमिका स्वीकारण्याचा निकष ठेवलेला असतो रादर दॅन लेंथ. तो त्या शनिवार रविवारी तिथे काय काय घडणार आहे आणि ते पुरेसं खूप चित्तथरारक आहे. ॲक्शन आहे, इमोशन्स आहेत, ड्रामा आहे, सर्व इमोशन्सनी भरपूर असा हा चित्रपट आहे. आज खूप मजा वाटते कारण जसं काम करताना आम्ही अशी मजा केली आहे तशीच मजा आज इथे पण असणार आहे. ती कशी काय असणार आहे ते गुलदस्तेच आहे कारण आता आम्ही ते परफॉर्म करणार आहोत आणि त्या निमित्ताने मकरनच्या ज्या एक युनिक आयडियाज असतात, म्हणजे त्याचा कार्यक्रम असेल, त्याचा सिनेमा असेल किंवा त्याचं नाटक असेल, इट इज युनिक अँड इट्स जस्ट लाईक हिम. सो आपल्या एक्सप्रेशनमध्ये आपण आपल्यासारखं असणं, आपण असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते मकरनच्या प्रत्येक गोष्टीत मला दिसतं, जे आजच्या फर्स्ट लुकमध्ये पण असणार आहे. कसं